मी मनीषा. माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. चला तिळाचे लाडू करूया म्हटलं. थोडासा उशीरच झाला, पण माझ्याकडे हळदी कुंकू उद्या आहे, त्यामुळे मी आत्ता करते. आता मी हे पॅन तापायला ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकते शेंगदाणे. अगोदर आपण खमंग शेंगदाणे भाजून घेऊया. एक 5 मिनटं छान मंद आचेवर भाजायचं. गॅस बिलकुल मोठा ठेवायचा नाही आहे, नाही तर ते पटकन एकदम करपून जातील. आपल्याला एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता, साधारण एक 5-6 मिनटं झाले. खमंग असे खरपूस आपले शेंगदाणे भाजून झाले. आता हे काय करायचं ना, ह्याला एकदम बारीक कूट नाही करायचं आहे. ह्याला एकदम जाडसर असे आपण बरड कसे तुकडे करतो, अगदी मिक्सरला म्हटलात ना तर एकदा पटकन फिरवायचं आहे, अगदी सेकंदभर. आणि ते जाडसर जे असणार ना तसेच ठेवायचे आहेत आपल्याला. आता हे थोडं थंड होऊन द्यायचं. काढून गॅस मी बंद केला आहे. एका प्लेटमध्ये काढून ठेवते मी आता त्याला. आता याला मी थंड होऊन देते जराशे, मग आपण पुढचं काम करून घेऊ. आणि मी थंड झाल्यावर जाडसर असे घेतले. तुम्ही बघू शकता, जाडसर असे आपल्याला घ्यायचे तरी. आता ही पॅन मी गरम करायला परत ठेवलं. आता मी ह्याच्यामध्ये तीळ भाजून घेते. साधारण हे 1/2 किलो तीळ आहे. आता हे पण बारीक गॅसवरतीच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, एकदम खमंग असे. आणि कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचे. तर ते थांबू नका, म्हणजे कसं एकदमच पटकन थांबलात ना तर ते लगेचच करपतं. त्यामुळे कंटिन्यू असे भाजत राहा. साधारण एक 7-8 मिनटं तरी जातात. एकदम बारीक गॅसवर म्हटलं तरी 7-8 मिनटामध्ये आपले भाजून होतात. पण पहिल्यांदा तुमचं जे पाणी कढई काय ठेवाल ना, ती व्यवस्थित चांगली गरम करून घ्या आणि मगच टाका. तुम्ही बघू शकता तीळ चांगले भाजून गेले. आता तुम्ही बघू शकता आपले तीळ खूप छान भाजले गेले. आता मी ह्याला काढून घेते. आता याच गरम ह्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण 2 चमचे तूप टाकायचं. आणि हा गूळ चिरून घेतला मी. साधारण एक 1/2 किलोचा चिक्कीचा गूळ आहे, तो त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता कंटिन्यू आपल्याला जरासा हलवत राहायचं. साधारण 2-3 मिनिटं झालेत बघा. आता गूळ आहे तो आपला पातळ व्हायला लागला. आता मी काय ना, माझ्याकडे थोडेसे कडक लाडू आवडतात, म्हणून मी कडक करणार आहे. पाक होताना मी तुम्हाला सांगते की साधारण कसा असल्यावर मग तुम्ही बंद करा. एखाद्याला जर मऊ लाडू आवडत असतील तर. गूळ चांगला आपला असा व्यवस्थित तो फसफसून असा वर येतो. तो व्हायला साधारण एक ना 4 ते 5 मिनटाचा पिरियड आपल्याला लागतो. बारीक गॅसवर, एकदम बारीक गॅस ठेवला आहे मी. आणि हा असा चांगला मेल्ट करून घ्यायचा आपल्याला. म्हणून त्याच्यासाठी अगोदर चांगला व्यवस्थित बारीक चिरून घ्या तुम्ही. आता गूळ जो आहे ना तो पूर्णपणे मेल्ट व्हायला लागला. आणि तुम्ही हे बघा, असं बघू शकता तो खालून आहे ना असा सुटतोय, असं सुटतोय बाजूने. हे बघा, आता खालून त्याला हलकासा असा पेस यायला सुरुवात झाला. ही प्रोसेस कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायची आहे. गॅस अजिबात फास्ट नाही करायचा आहे. आता याला हळूहळू असा पेस्ट सुटायला लागला, म्हणजे तो गूळ आता फसफसायला लागला. आता मला थोडासा कसा कडक लाडू करायचा ना, त्याच्यामुळे मी अजून त्याला थोडंसं हे करून घेणार. आता तुम्हाला जर वाटतो ना की कडक नको आहे, थोडा मऊ पाहिजे, तर तुम्ही गूळ मेल्ट होऊन एक सेकंदभर थोडा अजून वरती असा होऊन द्या आणि मग गॅस बंद करा. आणि त्याच्यामध्ये तीळ मिक्स करा लगेचच, शेंगदाणे वगैरे मिक्स करा. बघा आता मी हलवायची थांबली की गूळ एकदम पूर्णपणे असा व्हायला लागलाय. हे बघा, म्हणजे आता मला जो करायचा आहे कडक साधारण लाडू, त्याच्यासाठी हा गूळ एकदम परफेक्ट झालाय. तर गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि पटपट आपल्याला हे करायचं आहे. याच्यामध्ये मी तीळ टाकून घेतले, बरोबरच शेंगदाणे पण टाकते. आणि ही प्रोसेस तुम्हाला एकदम पटकन करायची, मिक्स करायची. पूर्णपणे सगळीकडून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये आता मी ॲड करते वेलची पूड, वेलची पूड टाकलेली मिक्स करून घेते, म्हणजे त्याची जो सुगंध आहे ना तो सगळीकडून छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आणि आता त्याच्यावर थोडीशी करते मी थोडी जायफळ, आणि याच्यामध्येच ना मी थोडीशी टाकते सुंठपूड. थोडीशीच, त्याच्याने ना चव खूप छान येते. जरा वेगळं ट्राय करून बघा तुम्ही पण. आता हे सगळं आपलं रेडी झालं आहे. आता आपल्याला लगेचच गरम गरम लाडू बांधायला घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता खूप छान मिक्स झालं आहे आणि छान याचा सुगंध येतो एकदम. आता हे जे आहे ना हे मी सगळं काढून घेते असं. आणि गरम गरम कसं पटकन उचलताना आपल्याला भाजतं वगैरे ना, ते एक चमचा आपला जवळ घ्या असा आणि हाताला तूप लावून घ्या, म्हणजे ते लाडू बांधताना आपल्याला बरं पडतं. 1-2 मिनिटच. आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. हे बघा, तुम्हाला किती साईजचे पाहिजेत ना त्या हिशोबाने तुम्ही घ्या लाडू. हे बघा, छान लाडू एकदम तयार झाला आहे. असेच आपल्याला सगळे पटकन पटकन करून घ्यायचे. अगदी तुम्हाला जर गरम वाटत असेल तर तुम्ही त्या चमच्याने घ्या, छोट्या चमच्याने. बघा, प्रत्येक लाडू एकदम सुंदर होतोय. गरम गरम आहे, थोडेसे हाताला चटके लागत आहेत, पण म्हणतात ना शेवटी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तसंच आहे या गोडासाठी पण. थोडे चटके लागतात पण खाताना लाडू मात्र सुंदर लागतो. एक खाल्ला की परत दुसरा खावासा वाटतो. आता तुम्ही बघू शकता हे एवढे लाडू माझे बांधून झालेत. पण आता हे जे आहे ना हे सांगते. आता हे आहे ना हे घट्ट आले बघा. तर ह्याच्यासाठी आता समजा मोस्ट ऑफ तरी कसं सगळ्यांना माहिती असेल, जे न करणार असतील त्यांच्यासाठी सांगते. जर हे असं थंड झालं, घट्ट आलं आता, तर मग काय करायचं की परत एकदा आपल्याला 2 मिनिटांना परत गरम करायला ठेवायचं आहे. गरम केलं ना की परत ते मेल्ट होतं आणि मग पुन्हा आपल्याला लगेच लाडू बांधायला येतात. हे बघा, हे लगेच असं निघायला लागलं. ह्याला काय खूप आपल्याला हे नाही करायचं, फक्त गरम होऊन द्यायचं आहे. आता हे पूर्ण असं झालं. हे बघा, हे निघाले. ह्याचे परत आता आपल्याला लगेच लाडू बांधायला घ्यायचे. हे बघा, आता हे कसं हे पटकन निघतं आहे, त्याच्यामुळे लगेच बांधायला येतात लाडू आपल्याला. हे बघा, हे कसं आता परत आपल्याला व्हायला बरं पडतं. असेच परत आपल्याला पटकन पटकन सगळे करून घ्यायचं. परत जरी असं वाटलं तुम्हाला की घट्ट आलंय ते, तर परत एकदा तुम्ही 1 सेकंदभर किंवा असं 1 मिनिटभर साधारण गरम करून घ्या आणि पुन्हा लगेच लाडू वळून घ्या. पटकन होतात ते. आता तुम्ही बघू शकता माझे लाडू सगळे रेडी आहेत. साधारण तेवढ्या साहित्यामध्ये 60 लाडू झालेत. लाडू अतिशय सुंदर झालेत. तुम्ही असे नक्की अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.